हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईनो, कशा आहात सगळ्या. मी सरितेने खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये रिसेंट अपलोड केलेल्या तुम्हाला मी हे ब्लाऊज कटिंगचं दाखवलं होतं. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या अगोदरचा व्हिडिओ सर्च करा. त्याच्यामध्ये यूट्यूबलाही आहे आणि इन्स्टालाही आहे, दोन्ही ठिकाणी ते व्हिडिओज आहेत. तुम्ही सर्च करा म्हणजे या व्हिडिओची लिंक तुम्हाला पुढे लागेल. म्हणजे या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जे ब्लाऊज दाखवणार आहे ते तुमच्या लक्षात येईल. सो ह्याचा गळा कसा होता आणि कसा कटिंग करायचा, कसं लावायचं, क्रॉस कटिंगमध्ये करायचं, कसं करायचं, हे सगळं कन्फ्युजन होतं. आणि रेडीमेड ब्लाऊजला असेच गळे येतात, त्याच्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं कितीवर, हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बऱ्याच ताईंनी माझा प्रॉब्लेम समजून घेऊन मला वेगवेगळ्या पद्धतीचे सजेशन्स दिले. कोणी सांगितलं ताई क्रॉस कटिंग कर, कोणी सांगितलं ताई हा पॅच काढून वरती लाव आणि वेगळ्या कपड्यावरती फोरटकचा फ्रंट साईडचा राईट साईडचा पार्ट आहे तो कट कर आणि त्यानंतर तो शिवून झाल्यानंतर हा पॅच आहे असा कट कर. या साईडने आणि या साईडने थोडासा शिलाईसाठी जागा सोड, पॉईंटचा अर्धा इंच आणि पुन्हा हा त्याच्यावरती पेस्ट कर किंवा आतल्या साईडनी शिवून घेऊन वरच्या साईडनं पलटी कर. खूप साऱ्या ताईंनी खूप सारे विचार करून खूप सारे सजेशन्स मला दिले आणि ते सजेशन्स ऐकून मी सुद्धा छान वाटलं मला की अरे वा, माझा एक प्रॉब्लेम पुढे मी केला की सगळ्या जणी सगळीकडून मला मदतीचा हात घेऊन येतात. सो थँक्यू सो मच. या गोष्टीसाठी खूप छान फिलिंग आहे राव हे की मी एखादी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही ते मला इतकं हक्काने सांगताय, अगं ताई असं कर, अगं ताई तसं कर. कोणत्या कोणत्या ताईंनी ह्याचा प्रकार काय आहे, कुठल्या डिझाईनचा आहे, कुठलं वर्क आहे, कुठल्या पद्धतीचं वर्क आहे, हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनला सांगितलेलं आहे. तुम्ही पाहिलं नसेल ते व्हिडिओ तर तुम्ही जा व्हिडिओ पहा आणि त्याच्या कमेंटसुद्धा वाचा. खूप भरभरून कमेंट आलेले आहेत आणि खूप छान सजेशन आपल्याला दिलेलं आहे बऱ्याच ताईंनी. सो फायनली हा 4 टक्सचा ब्लाऊज माझा इथे शिवून झालेला आहे. जायच्या अगोदर शिवला होता हा गावी, पण अजून तो नेलेला नाही, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हा तयार ब्लाऊज कसा आहे तो शेअर करूया. हा याचा फ्रंट साईडचा नेक आहे, जो की मला कटिंगच्या वेळेला असं वाटलं की याला प्रॉब्लेम होणार आहे, म्हणून तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर केला होता. तर रेडी झाल्यानंतर बघा कसा केलेला आहे ते पहिलं सांगते. हा ब्लाऊज क्रॉस कटिंग केला मी, अजिबात त्याला कट करून पेस्ट करत बसली नाही आणि क्रॉस कटिंग केला आणि आहे असं तुम्हाला छान असं सुंदर डिझाईन झालेले आहे. स्लीव्स तर तुम्ही पाहिलेलीच आहेत, ते तुम्हाला प्रॉपर शिलाईमध्ये आलेले आहे. थोडीशी मोठे स्टोन वगैरे त्याच्यामुळे सिंगल दाबणी शिवलेला आहे, पण फिनिशिंग खूप छान येतं सिंगल दाबणी शिवल्याने. आणि हा आहे याचा बॅक पार्ट. बॅक नेकमध्ये सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करायला लागलेला आहे, कारण ह्यांचा जितका डीप नेक आहे तितकाच त्यांना हवा होता, त्याच्यापेक्षा खाली नको म्हणते. त्याच्यामुळं हा थोडासा अर्धा इंचाचा पार्ट आहे, तो वरती प्लेन दिसतोय, पण तो फक्त या राऊंड भागाला आहे, त्याच्यामुळे त्याला लेस वगैरे लावायची गरज नाही. सो फायनल ब्लाऊजचा लुक जो आहे तो या पद्धतीने रेडी झालेला आहे. आणि जो प्रॉब्लेम इथे होता आपल्याला फ्रंट साईडला, तो सुद्धा खूप छान असा प्रॉपर सेट झालेला आहे. सो हा वर्क